श्री स्वामी समर्थ. उद्या जी शाकंभरी पौर्णिमा आहे त्याच दिवशी अतिशय शुभ संयोग आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र असंही या योगाला म्हटलं जातं. या दिवशी पुष्य नक्षत्र आणि ते गुरुवारी आले तर आपण गुरुपुष्यामृत योग म्हणतो. काही खास राशींवर याचा खूपच शुभ संयोग होणार आहे. चांगले परिणाम काही राशींना मिळणार आहेत आणि तेच परिणाम आज आपण बघणार आहोत. 25 जानेवारीला सकाळी 8:15 ते 26 जानेवारीला सकाळी 7:16 हा योग आहे. पौर्णिमा ही माता लक्ष्मीच्या दिवसाची आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीचे स्मरण करावे व ज्या राशींना उद्या शुभ फळ मिळणार आहेत त्या 6 राशींबद्दल मी सांगणार आहे. ज्या राशी आपल्या या 6 राशींमध्ये येत नसतील तर नैराश्य आणायचे नाही आहेत. त्यांच्यासाठीही काही उपाय खास मी शेवटी देणार आहेत. ते उपाय करा आणि आपण उद्याच्या गुरुपुष्यामृत योगाचे शुभ परिणाम हे नक्की मिळवून घ्या. त्यामध्ये आपल्याला जी पहिली राशी आहे ती मिथुन राशी आहे. या मिथुन राशीच्या लोकांनी उद्या माता लक्ष्मीचे, माता अन्नपूर्णेचे स्मरण करायचे आहे. त्यांना ही पौर्णिमा शुभ फलदायी आहे. यांचे ठरवलेले कामं पूर्ण होणार आहेत. जुनी येणी त्यांचे बाकी असतील, ज्या लोकांकडे तुमचे पैसे अडलेले आहेत त्या लोकांकडून उद्या तुम्ही पैसे जर मागितले तर नक्कीच तुम्हाला पैसे परत येण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर नवीन वास्तू खरेदी तुम्ही करू शकतात. त्याबरोबरच लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होणार आहे आणि नवीन कामांनाही सुरुवात तुम्ही लवकरच करू शकतात. दुसरी जी राशी आहे जिला शुभ फळ मिळू शकतात ती आहे कर्क राशी. आणि नवीन संधी मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळण्यासाठी ही कर्क राशी अत्यंत उद्याच्या योगावर फलदायी असणार आहे. अडलेले कामं तुमचे पूर्ण होणार आहे आणि नवीन लोकांशी, प्रसिद्ध लोकांशी तुमच्या ओळखी ह्या नक्कीच वाढणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे करू शकतात. पुढची जी राशी आहे ती तुळ राशी आहे. या राशीच्या लोकांनी उद्या थोडे तरी सोने किंवा चांदी खरेदी करा. त्याचबरोबर माता लक्ष्मीची उपासना करा. माता लक्ष्मी ही आपल्याला भरभरून द्यायला बसली आहेत. आपण उद्या महालक्ष्मी अष्टक म्हणायचे. नवीन वस्तू खरेदी करू शकतात. मनातील इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर पुढची राशी जी आहे ती वृश्चिक राशी आहे आणि वृश्चिक राशीच्या लोकांनाही उद्यापासून किंवा येणारी पौर्णिमा ही अतिशय शुभ फलदायी आहे. यांनाही अनेक नवीन संधी प्राप्त होणार आहे. अनेक ओळखी वाढणार आहे. नवीन कामांना गती मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यात जे काही मनातील इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच यापुढे मदत होणार आहे. पुढची जी राशी आहे ती कुंभ राशी आहे आणि कुंभ राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. त्यांना आरोग्याच्या तक्रारी त्यांच्या दूर होतील. त्याचबरोबर त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना आयुष्यात सातत्य लाभेल. अशा या 5 राशी होत्या. आणि पुढची जी राशी आहे ती आहे मीन. ही मीन राशीचे जे लोक आहेत त्यांनाही येणारी पौर्णिमा ही अतिशय फलदायी आहे. त्यांनाही त्यांच्या कामांमध्ये गती मिळणार आहे. नोकरीची ज्यांना अपेक्षा आहे त्यांना नवीन नोकरी चांगल्या ठिकाणी मिळू शकते. त्याचबरोबर धनधान्य मुबलक प्रमाणात येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. अडलेली कामं पूर्ण होणार आहे. कोर्टाच्या कामांमध्ये यश येणार आहे. अशा पद्धतीने या 6ही राशींना हे गुरुपुष्यामृत योग हे आणि शाकंभरी पौर्णिमा ही अतिशय फलदायी आहे.
त्याचबरोबर इतर राशीच्या लोकांनी आणि आपण सर्वांनीच काही जर छोटे उपाय केले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. यामध्ये आपण महालक्ष्मी अष्टक हे जर आपण 21 वेळेला उद्या म्हटलं तर आपल्याला फारच फायदा होणार आहे. कारण अष्टक फार छोटे आहे पण खूप सारे लाभ त्यापासून आपल्याला मिळतात. त्यामुळे उद्या महालक्ष्मी अष्टक हे जास्तीत जास्त वेळेस आपण ऐकायचे, वाचायचे. त्याचबरोबर आपण जर उद्या आपल्या कुलस्वामिनीचा जप हा केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. त्याबरोबरच कुलस्वामिनीला खिरीचा नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा. आपल्या कुलस्वामिनीला खिरीचा नैवेद्य दाखवल्यास आपल्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होत असतात. म्हणून कुठल्याही पौर्णिमेला आपण आपल्या कुलस्वामिनीला खिरीचा नैवेद्य हा नक्की दाखवावा. उद्या तुम्ही कुंकुमार्चन हे नक्की करायचे आहे. देवीला कुंकू वाहायचे आहे. देवीला कुंकू वाहून ते नंतर डबीत भरून आपण ते कपाळाला हे कायमस्वरूपी लावलं पाहिजे. म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद वरदहस्त आपल्यावर प्राप्त होतो. त्याचबरोबर उद्या शक्य असेल तर हिरण्य अर्पण करावे. म्हणजे 1 रुपयाचे जे कॉईन आहे ते सुद्धा तुम्ही शक्य असतील तितके कॉईन तुम्ही महालक्ष्मी मंत्र म्हणून जर वाहिले किंवा देवी नामावली म्हणून जर तुम्ही ते वाहिले तर तुम्हाला नक्कीच ते फलदायी होणार आहे. त्याचबरोबर लवंगांचे अर्पणही तुम्ही उद्या करू शकतात. तसेच महालक्ष्मी मंत्राचा जप हा 108 वेळेला तुम्ही उद्या नक्की करा. त्याचबरोबर श्रीसूक्त पठण या गुरुपुषामृत योगावर आपल्याला करायचे आहे. मनात सकारात्मक भावना ही ठेवायची आहे आणि माता अन्नपूर्णेचे स्मरण हे करायचे आहे. गृहिणींनी उद्या देवीचा आशीर्वाद मागायचा आहे आणि देवीला म्हणायचे आहे की माझ्या हातून चांगले खाद्यपदार्थ होऊ दे आणि प्रत्येक व्यक्ती हा तृप्त होऊ दे असा अन्नपूर्णेला उद्या आशीर्वाद मागायचा आहे. आणि धनधान्य कमतरता होणार नाही याहीसाठी माता अन्नपूर्णेचे उद्या आशीर्वाद हे नक्की घ्यायचे आहे. उपाय छोटे आहेत पण केल्याने नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. महालक्ष्मीचे स्मरण करा आणि येणारी पौर्णिमा हिचे शुभ आशीर्वाद हे प्राप्त करून घ्या. कुलस्वामिनीचे शुभ आशीर्वाद प्राप्त करून घ्या. नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर.